वळूयात पुढच्या बातमीकडे। आदिवासी आंदोलक विद्यार्थी आणि मंत्र्यांची आता एक समोरासमोर बैठक होणार आहे। या क्षणाची ही एक महत्त्वाची अपडेट, कारण नागपूर, पुणे यासह राज्यात विविध ठिकाणी आदिवासी विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांच्या करता, मुद्द्यांच्या करता, प्रश्नांच्या करता आंदोलन करतात। त्यामुळे अखेर आदिवासी आंदोलक विद्यार्थी आणि मंत्र्यांची एक बैठक होणार आहे। आदिवासी विकास मंत्र्यांना भेटण्यासाठी 6 विद्यार्थ्यांचं एक शिष्टमंडळ हे लवकरच मुंबईत येईल। 14 दिवसांपासून सुरू असलेल्या या सगळ्या आंदोलनाच्या विषयात आता अंतिम तोडगा काढण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत। आपण ही बाजूला दृश्य पाहतोय ती पुण्यातली दृश्य आहेत आजची सकाळची। आज पुन्हा एकदा काही विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण या विद्यार्थ्यांचा प्रश्न आदिवासी वसतिगृहातल्या प्रवेशाचा होता, कारण त्याला वयाची एक मर्यादा घालण्यात आली होती। पण नागपूरमध्ये जेव्हा विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं त्यावेळेला आदिवासी विकास मंत्री उईके यांच्या वतीनं आश्वासन देण्यात आलं होतं की ही अट हटवण्यात येईल। अजिंक्य दायगुडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजिंक्य, अखेर मंत्री आणि आंदोलनकर्त्यांची समोरासमोर भेट होतीये तर? अगदी बरोबर आहे। आदिवासी मंत्री अशोक उईके काही वेळातच आता पुण्यात दाखल होतील आणि ज्या ठिकाणी मांजरीमध्ये हे सगळं आंदोलन सुरू आहे त्या मांजरीच्या आंदोलन स्थळावरून 10 विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ जे आहे ते आता जे आदिवासी विकास संशोधन संस्था पुण्यातील आहे त्या ठिकाणी ही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। गेल्या 14 दिवसांपासून अमरण उपोषण विद्यार्थी करतात, अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती खालावते, त्यामुळे आता थेट आदिवासी मंत्री पुण्यात दाखल होत आहेत। अगोदर शिष्टमंडळ भेटेल, चर्चा करेल आणि चर्चेतून जर सकारात्मक निर्णय झाला तर थेट आदिवासी मंत्री जे आहेत ते उपोषण स्थळी येतील आणि उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांचं उपोषण सोडवतील, अशी सध्या प्राथमिक माहिती समजते। मात्र ही जेव्हा थेट चर्चा होणार आहे त्यावेळी विद्यार्थ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य होत आहेत का? कारण विद्यार्थ्यांचं ठाम मत आहे की सगळ्या मान्य केलं तरच आम्ही हे उपोषण मागे घेणार आहे, अन्यथा हे उपोषण असंच चालू राहील। त्यामुळे आदिवासी मंत्र्यांशी बैठक झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होत आहेत का आणि आदिवासी मंत्री मांजरीमध्ये येत या आंदोलन स्थळी भेट देऊन या विद्यार्थ्यांचं आंदोलन सोडवतायत का, हे पाहणं सध्या महत्त्वाचं असणार आहे। 14 दिवसांपासून हे सगळं उपोषण सुरू आहे मांजरीमध्ये। आपण अपेक्षा करूया की भेट लवकरात लवकर होईल आणि यामध्ये अंतिम तोडगा आजच निघेल। तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे आदिवासी विकास मंत्री आणि विद्यार्थी आंदोलक यांची समोरासमोर लवकरच भेट होईल।